जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। वाळवा तालुक्यामध्ये तांदुळवाडी इथे कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेऊन जीवन संपवलंय। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करूनही 1 वर्ष होऊनही कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातनं त्यानं आपलं जीवन संपवलंय। आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावात आहोत। अभियांत्रिक पूर्ण केलेल्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। जलजीवन मिशनचे 1,40,00,000 रुपये बिल मिळालं नसल्यामुळे त्या हतकुरू तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आपण त्याच गावात आहोत। या गावातील आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या घटनेबाबत, या दुर्दैवी घटनेबाबत। काय सांगाल या घटनेबाबत साहेब? हे हर्षल पाटील जे होते एकदम मन मिळावू आणि शांत स्वभावाचे होते। त्यांनी आमचे तांदुळवाडी गाव, मालेवाडी गाव, कनेगाव या गावामध्ये जलजीवनची 100% कामं पूर्ण केली होती। त्यामध्ये बिलं न मिळाल्यामुळे ह्याला टोकाचा निर्णय घ्यायला लागला आणि ह्याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे। सरकारनं जर ह्यांची बिलं वेळेवर काढली असती तर हा दुर्दैवी घटना घडली नसती। परवाच अधिवेशनमध्ये जयंत पाटील साहेबांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला की ह्यांची बिलं, कंत्राटदारांची बिलं वेळेवर जर काढली तर आत्महत्या होतील, वेळेवर बिलं नाही काढली तर। आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रकार घडलेला आहे। शेतकरी आत्महत्या जशी करत होती तसे आत्ता एक आमच्या गावचा जीवाभावाचा आमचा घरचा माणूस गेला, याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे। अगदी बरोबर आहे। हर्षल त्यांच्या जवळच्या लोकांना सांगायचा की मला बिलं मिळत नाही, मी फार टेन्शनमध्ये आहे आणि मी कदा आत्महत्या करेन असं बोलत होता, हे खरं आहे? हर्षलची आणि माझी वैयक्तिक 5 दिवसापूर्वी इस्लामपूरमध्ये ज्यावेळेला भेट झाली होती त्यावेळेला हर्षल हा अतिशय धाडसी आणि अतिशय म्हणजे हिंमतबाज मुलगा होता। त्यानं कॉटन किंगसारख्या 10 शोरूमची कामं पूर्ण केली होती आणि ही आता भारतीय ही जलजीवन मिशनची तर 6 कामं त्याच्या अंगावर होती, त्यातली 4 कामं त्यानं पूर्ण केली ती पूर्ण। तर त्यापैकी त्याचे पैसे न आल्यामुळं तो थोडं बराचसाच टेन्शनमध्ये होता आणि 4 दिवसापूर्वीच मला म्हटला की माझ्या ठिकाणी दुसरं कोणतं असतं तर मी खरोखर म्हणजे दुसरं कोणतं असतं तर त्यानं आत्महत्या केली असती। हे वाक्य 4 दिवसापूर्वी माझ्याशी बोललेला इस्लामपूरमध्ये आहे। अतिशय भावनिक होऊन नातेवाईकांनी हर्षलबद्दल माहिती दिलेली आहे। सरकारने वेळेत बिलं अदा केली असती तर ही वेळ आली नसती। माजी मंत्री जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सावध केलं होतं की कंत्राटदारांची बिलं अदा करावीत, अन्यथा आत्महत्येची वेळ होईल। महाराष्ट्रातली सांगली जिल्ह्यातील ही गालबोट लावणारी घटना घडलेली पहिली आत्महत्या घडलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील 89,000 कोटी रुपये हे देणं कंत्राटदारांचं आहे। कंत्राटदार सध्या हवालदिल आहेत। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।